हे हारणं माझ्या शेतात का माय घालत असतील म्हणाला. पप्पा अरे कधी आलास पुण्याहून? सकाळी आलाव. बरं झालं बाबा तू आलास. अरे इथं दुनियाची तंगी चालू होती. तुरीला फवारायच्या आहे, सोयाबीनला फवारायच्या आहे, आणि खुरपण तर ते अलगच आहे वरून, आणि खिशात रुपया नको. तू आता पुण्याहून काम करून आणलेला पैसा कडक कडक नोटा माझ्या हातावर ठेव, आणि मी जाऊन औषध आणतो. आई पप्पा, माझं कसं झालं माहिती का, उघड्यापाशी नागडे गेले, रातभर हिवाने मेलं. तुम्ही द्या मला 10,000 रुपये. 4,000 रुपये मेसचे द्यायचे आहे आणि 6,000 रुपये रूमचं भाडं द्यायचे आहे, आणि दुसरे 10,000 रुपये द्या. तिथं फिरून फिरून दोस्ताची उधारी केला. अरे फगनीच्या, तू पैसा कमवाय गेलतास का गमवाय गेलतास? अरे एवढंच तुकडा आहे रे मला, एवढ्यात तर करून खाऊ दे. मी का करावं म्हणून केलाव का? अरे तुम्हाला हमी माय बाप 17 वेळेस सांगतो पुण्याला जाऊ नका, हाय ते घास कुटका खाऊन गावात राहावा. पण नाही, तुमच्यात एवढा लांब सडक मोठा लटकिडा कुठे गपचूप बसतेत आहे तुम्हाला. पुण्याला चला, पुण्याला चला. आणि तू काम तर कोणचं केलास आणि किती दिवस केलास रे एवढी लांब सडक उधारी करून घ्याला? मिस्त्री काम केलाव 2 दिवस. मिस्त्री? आणि तू हा मला तर म्हणलास की रे लई मोठ्या कंपनीत काम करायला म्हणून. उग म्हणलाव. बर हे सगळं जाऊ दे र, तू मिस्त्रीचं काम का बरं सोडलास? आई शिमिटाचं पोतं फोडलं का, सारा शिमिट गाडीत चालतं. अरे मग मिस्त्रीला थापे घालून काढ म्हणाव का? Fiore.